नमस्ते मैत्रिणींनो, फॅशन स्टोरी या मराठी चॅनल मध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे। तर आज मी तुम्हाला कटोरी ब्लाउजचं स्टिचिंग कसं करायचं ते दाखवणार आहे। ह्याच्या आधी मी 3 व्हिडिओ बनवलेले आहेत। पहिला व्हिडिओ मी बनवलेला आहे की जुन्या कटोरी ब्लाउज असतं त्याच्यावरनं मापे कसे घ्यायचे। दुसरा व्हिडिओ मी पेपर पॅटर्न कसे रेडी करायचे, कसा डायग्राम असतो, अशा छोट्या मोठ्या मी काही गोष्टी त्याच्यामध्ये टिप्स सांगितलेल्या आहेत। तिसरा व्हिडिओ मी ब्लाउज पीसवर पेपर पॅटर्न ठेवून कसं कटिंग करायचं ते दाखवलेलं आहे। आणि चौथा व्हिडिओ मी हा बनवत आहे की कटोरी ब्लाउजचं स्टिचिंग कसं करायचं। तर व्हिडिओ ह्याच्या आधी जर कोणी ते 3 व्हिडिओ बघितलेले नसतील तर तुम्ही ते जाऊन ते व्हिडिओ बघू शकता। डिस्क्रिप्शन मध्ये मी त्याची लिंक दिलेली आहे, तर तुम्ही जाऊन ते व्हिडिओ बघा। आणि तुम्हाला जे काही छोट्या मोठ्या शंका आहेत कटोरी ब्लाउज विषयी त्या तुमच्या शंका दूर होतील याची मी आशा करते। जर काही तुमचे प्रश्न असतील तर तुम्ही मला कमेंट्स करू शकता, त्याची नक्की मी उत्तर तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहे। तर चला आपण आपल्या आता व्हिडिओकडे लक्ष देऊया। तर आता आपण ब्लाउज शिवायला घेऊया। आता आपण काय करायचे की हे अस्तर आणि कापड एकमेकांना शिवून घेऊया। तर हे कटोरीचा भाग मी घेतलेला आहे। स्टार्टिंगला हा वरती अस्तर आहे आणि खाली कपडा आहे। कटोरी अशी ओपन करायची आहे, अशी ओपन करायची। समोर नेहमी ओपन करताना ही समोरासमोर करायची म्हणजे त्याची दिशा चुकणार नाही। आणि हा जो कापड आहे, हा ब्लाउजचा कापड आहे, हा पण असं समोरासमोरच ओपन करायचा आहे। हा ह्याच्यावर ठेवायचा, हा असा ह्याच्यावर ठेवायचा आणि हा भाग ह्याच्यावर ठेवायचा ह्या पद्धतीने। ओके, हा असा ठेवायचा। आता आपण काय करूया, हे पहिला शिवून घेऊया। नेहमी आपण कटोरीचा भाग शिवताना हे असा स्प्रेड करत राहायचा आहे कपडा, जेणेकरून आतमध्ये फुगा येणार नाही किंवा चिमटी बसणार नाही। म्हणून शिवताना नेहमी काळजीपूर्वक शिवावं। हे बघा, अशा पद्धतीने कटोरी मी कापडावर शिवली आहे। आता दुसरी एक पद्धत आहे। दुसरी पद्धत अशी आहे की आपण ज्यांना समजा जे नवीन शिकाऊ असतात, जे नवीन शिकणाऱ्या लेडीज आहेत, त्यांनी काय करायचं, त्यांनी हे असं उलटं हे घेऊन एक ग्लू असतो, ग्लू ह्याला लावायचा असतो। हा कॉर्नर असतो, या कॉर्नरला ग्लू लावायचा असतो। कारण का इथे ग्लू लावल्याने काही फरक नाही पडत, कारण आपण जेव्हा ब्लाऊज शिवतो तेव्हा अर्धा इंच मार्जिन धरूनच आपण ब्लाऊज शिवतो। म्हणून इथे ग्लू लावणं, कॉर्नरला एकदम ग्लू लावायचा आहे। कॉर्नरला ग्लू लावला तर काही फरक त्याचा पडणार नाही। आणि मग हे असं हे करून असं हे करून असं ठेवायचं ब्लाऊजच्या पीसवर आणि असं चिटकवून द्यायचं। 1 मिनिट साईडला ठेवायचं, जेणेकरून तो जो ग्लू आहे तो सुकला जातो। आणि त्याच्यानंतर आपण साईड हे मार्जिन कटिंग करायचं आहे। ओके, ज्यांना हे असं शिवता येत नाही त्यांनी सुरुवातीला असं शिवू नये, कारण का आतमध्ये फुगा येतो, घोळ येतो, त्याच्यामुळे ब्लाऊजची फिनिशिंग खराब होऊ शकते। म्हणून सुरुवातीला तुम्ही ग्लूचाच वापर करा। ओके, आता हे दुसराही कटोरीचा भाग असाच आपल्याला कट करायचा आहे। आता तुम्ही बघू शकता दोन्ही कटोरी रेडी आहेत। आता आपण साइड फ्रंट शिवायला घेऊया। आता हा कटोरीचा साइड फ्रंट आहे, इथे आपण कटोरी शिवतो। आता हे पण सेम पद्धतीनेच आपल्याला ह्याचं हे करायचं आहे, असंच शिवायचं आहे। हे अशी समोरासमोर ओपन करायची आहे। आता आपण पहिला एक शिवून घेऊया। आता आपल्याला दुसरा भागही सेम असाच रेडी करायचा आहे आणि ह्याचं मार्जिन कट करायचं आहे। आता आपला हा भाग रेडी झालेला आहे। आता दुसरा भागही सेम आपल्या अशाच पद्धतीने आपल्याला रेडी करायचा आहे। आता हे कटोरीचे साइड फ्रंटही रेडी आहेत। आता आपण कटोरीला टक्स मारून घेऊया। आता आपल्याला काय करायचं आहे, हे असं फोल्ड करायचं आहे आणि ही अस्तरची बाजू आहे ही अशी व्यवस्थित फोल्ड करायची आहे। आणि इथून आपल्याला 1.5 इंचाचं मार्किंग करायचं आहे। प्रॉपर 1.5 इंच घ्यायचं आहे आणि इथून 2.25 इंचाचं मार्किंग करायचं आहे। आणि आपल्याला हा क्रॉस शिलाई अशी मारायची आहे।
बघा कटोरीला टक्स मारलेला आहे, आपली कटोरी रेडी आहे। अशाच पद्धतीने आपल्याला दुसरी कटोरी रेडी करायची आहे। दोन्ही कटोरी रेडी आहेत। आता आपण जी साइड फ्रंट आहे त्याला ही कटोरी शिवायची आहे। अशा पद्धतीने आपल्याला कटोरी शिवायची आहे। हे प्रॉपर असं बरोबर हे असं धरून अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला शिवायचं आहे। आता आपण ही डबल शिलाई देऊया। हे बघा कटोरी शिवलेली आहे। आता दुसरी साइड आपण सेम अशाच पद्धतीने रेडी करायची आहे। आता दोन्ही कटोरीचे पार्ट आपले रेडी झालेले आहेत। आता काय करायचं आपल्याला, हे असे घ्यायचे, एकावर एक असे ठेवायचे, कटोरीवर कटोरी अशी आली पाहिजे बरोबर। हे बघायचं हे खाली पण सेम तसंच आहे का, मापामध्ये आपण घेतलं आहे का। आणि आपल्याला करायचं काय आता की आपल्याला इथून ह्या इथे असं अर्धा इंच वरती आपल्याला कटिंग करायचं आहे। तुम्ही बघू शकता मी काय केलेलं आहे, अर्धा इंच वरती असं कटिंग क्रॉसमध्ये आपल्याला करायचं आहे। हे झाल्यानंतर आपल्याला आता ह्याच्यावर योकपट्टी शिवायची आहे। हे अस्तरचा भाग आपल्याला असा ठेवायचा आहे, म्हणजे हा खाली येणार अस्तरचा भाग, आणि ब्लाउज पीसचा भाग हा वरती येणार आहे। म्हणजे हा अशा पद्धतीने ठेवायचा आहे उलटा करून, आणि अस्तरचा भाग हा ब्लाउजच्या खाली येणार आहे। आणि आता आपण पाव इंच मार्जिन ठेवून आपल्याला शिवायचं आहे। आपण आता ही योकपट्टी शिवताना काय करायचे, हा जो आपण टक्स मारला होता हा असा मधोमध असा दाबायचा आहे। हे बघा मी कसा केला, हा असा टक्स आहे, ह्याच्या आतमध्ये असं बोट घालायचं, मधोमध असा दाबायचा झाला असा, आणि हा असा ठेवायचा आहे। त्याच्यावर हा ब्लाउज पीसचा ही ब्लाउज पीसची योकपट्टी अशी ठेवायची आहे, आणि मग अशी शिलाई मारायची आहे। हे जे आहे हा जो आपण ही मार्जिन आहे ही आपण कटोरी शिवलेली ही टक्सच्या दिशेने पाहिजे, म्हणजे अशी नाही पाहिजे, ह्या साईडला अशी पाहिजे, अशी ठेवायची आणि ही योकपट्टी अशी शिवायची आहे। आता ह्याला आपण डबल शिलाई द्यायची आहे। खाली एक्स्ट्राचा कपडा आपण कट करायचा आहे आणि ही अशी डबल शिलाई द्यायची आहे। तर आता आपण योकपट्टी ही एक साइडने शिवलेली आहे। आता आपल्याला काय करायचं आहे, ही जी खालची साइड आहे, हे बघा ही जी खालची साइड आहे ही ओपनमध्ये, इथे आपल्याला काय करायचं आहे, हे असं हे गुंडाळून घ्यायचं आहे। हे बघा इथे आतमध्ये मी गुंडाळून घेतलेला आहे, आणि हा भाग असा वरती, म्हणजे हा आतमध्ये, आणि आपल्याला इथे पाव इंचाची शिलाई द्यायची आहे। इथे पाव इंचाची आपल्याला शिलाई द्यायची आहे। आता ही अशी शिलाई देऊन झालेली आहे। आता आपल्याला काय करायचंय, आता हा जो आतमधला जो आपण आतमध्ये ब्लाउज गुंडाळलेला आहे हे हिथून असं बाहेर काढायचंय। हे बघा, आणि ह्या इथे हे बाहेर काढल्यानंतर योकपट्टीच्या बाहेर काढल्यानंतर आपल्याला इथे अशी दाबशिलाई द्यायची, जी मी दिलेली आहे। काही कारणांनी मला हे शूट करता आलेलं नाहीये। आपण मगाशी मी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे आपण जो गुंडाळलेला ब्लाउजचा भाग होता तो आपण एक शिलाई मारल्यानंतर तो बाहेर काढला, तो पूर्ण असा बाहेर काढायचा, आणि इथे खाली आपल्याला एक दाबशिलाई द्यायची आहे। ओके, आता आपले हे दोन्ही पार्ट रेडी झालेले आहेत। ओके, आता आपल्याला काय करायचंय, ह्याला हुक लूप पट्टी आपल्याला बनवायची। आता आपण बॅक रेडी करूया। तर हे अस्तर आहे आणि हे ब्लाउज पीस आहे, तर आपण इथून ओपन करूया, हे असं ओपन करूया। इथून हा असं ब्लाउज पीस पकडायचा आहे, असं ठेवायचं। हे अस्तर आहे, हे ब्लाउज पीस सरळ ठेवायचं आणि त्याच्यावर हे अस्तर ठेवायचे। खालून आपल्याला अशी सरळ अशी अर्धा इंच
आपल्याला सरळ शिलाई मारायची आहे. अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई मारायची. आता हे काय करायचं, असं ओपन करायचंय. हे असं ओपन केल्यानंतर ही साइड आहे ती अस्तरची आहे आणि ही ब्लाउज पीसची आहे. ही अशी ठेवून इथे मधोमध आपल्याला शिलाई मारायची आहे. हे आता असं, हे बघा, हे असं करायचंय आणि इथे आपल्याला दाब शिलाई द्यायची आहे. आता ही दाब शिलाई देऊन झालेली आहे. आता आपण काय करायचं, इथे चारी बाजूला आपल्याला कॉर्नरला शिलाई द्यायच्यात. हे बघा, आता हा आपला बॅक रेडी आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा असा फोल्ड करून घ्यायचंय अस्तरच्या बाजूने. आता आपल्याला इथे गळा कटिंग करायचा आहे, बॅक गळा. पहिल्यांदा काय करायचं, हा फ्रंट असा ठेवायचा, असा फ्रंट ठेवायचा आहे, असा फ्रंट ठेवायचा आहे. आणि त्याच्यानंतर ही गळा रुंदीचा इथे मार्किंग करून घ्यायचे आपल्याला, म्हणजे ही गळा रुंदी भेटते. आता आपला गळ्याचं माप इथे टाकायचं आहे. इथे 11.5चं मार्किंग करून घेते. गळा डीप आहे म्हणून इथे 11.5चं मार्किंग करून घेतलेलं आहे. इथे 3 इंच मार्किंग करून घ्यायचं आहे. हा आणि हा पार्ट ह्या पद्धतीने आपल्याला असा एक बॉक्स बनवायचा आहे. हे बघा, हा असा एक बॉक्स बनवून घेतलेला आहे. आता आपल्याला इथे गळ्याचा आकार द्यायचा आहे. हे बघा, असा मी गळ्याचा आकार दिलेला आहे. आणि आता हा आपण गळा कट करून घेऊया. इथे आपण गळा कट करून घेतलेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, हा गळा कट केल्यानंतर हे कॉर्नर आपल्याला शिवून घ्यायचं आहे. इथे आता आपल्याला इथे टक्स मारून घ्यायचे आहेत बॅकचे. इथे बॅकला टक्स मारून घ्यायचे आहे. इथे 1.5 इंच आपल्याला ही जी आपण मार्जिन आहे इथे 1.5 इंचावर मार्किंग करून 1.5 इंच सोडून आपल्याला असं फोल्ड करायचं आहे आणि इथे मार्किंग करून घ्यायचं आहे. ह्या पद्धतीने आपल्याला टक्स द्यायचे आहेत. टक्स तुम्ही अंदाजे देऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे. 1/2 इंच आपल्याला मार्जिन घेऊन इथे टक्स दिलेला आहे. आता आपण हा फ्रंट घेतलेला आहे. हा डाव्या साईडचा फ्रंट आहे. डाव्या साईडला आपण आयची पट्टी करतो. त्यासाठी मगाशी कटिंग केलेला गळ्याचा हा पार्ट आहे, हा आपण इथे शिवणार आहे. तर आता आपल्याला काय करायचं, हे लेवल करून घ्यायचं आहे. आपल्याला आयसाठी रुंदी त्याची 3 इंचाची पाहिजे. खालून फोल्ड करून एक शिलाई मारून घेऊया. आणि त्यानंतर हा डाव्या साईडचा फ्रंट आहे. हे बघा, ह्या पद्धतीने हे बरोबर ही लेवल व्यवस्थित आली पाहिजे. आता आपण अशी एक शिलाई दिलेली आहे. ही 1/2 इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपण शिलाई दिलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय, हा असा फोल्ड करायचे, असा 1/2 इंचावरचा फोल्ड करायचे आणि इथे ह्या साईडला आपल्याला असा ठेवून एक शिलाई मारायची आहे.
हे बघा इथे 2 शिलाई मारल्या आहेत, एक कॉर्नरला आणि इथे पावींचा एक सोडून, अशा 2 शिलाया मारल्या आहेत। एक्स्ट्राच आपण कट करून घेऊया। हे जे एक्स्ट्रा आपण मगाशी कटोरी शिवलेलं आहे हे पण आपण कट करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने। हे बघा आता आपला एक पार्ट रेडी आहे, आता आपण दुसरा पार्ट रेडी करूया। हा उजव्या साइडचा फ्रंट आहे, त्याला आपण हुकची पट्टी करूया। हे एक्स्ट्राच आपल्याला वाटत असेल हे कट करून घ्यायचं आहे। हे बघा हे अशा पद्धतीने आपल्याला शिवायचं आहे। हे थोडं एक्स्ट्रा वरती घ्यायचं, असं फोल्ड करायचं। हे असं ओपन करायचंय आणि इथे दाबशिलाई द्यायची आणि ह्या पद्धतीने आपल्याला फोल्ड करून ही पूर्ण पट्टी अशी आतमध्ये घ्यायची आहे। आता आपल्या हुकची पट्टी लावून झालेली आहे। हे एक्स्ट्राचा कपडा आपल्याला कट करायचा आहे आणि गळ्याची इथे हा जो एक्स्ट्रा कपडा आहे हे बघा हाही आपल्याला कट करायचा आहे। आता आपला हा दुसरा पार्टही रेडी झालेला आहे। आता आपले हे दोन्ही पार्ट फ्रंटचे रेडी झालेले आहेत, तुम्ही बघू शकता। ते चेक करायचं आहे, जिथे खालीवर असेल शिवणीमध्ये थोडंसं कमी जास्त होतं त्याच्यामुळे इथे खालीवर होऊ शकतं। तर आपण इथे बघा ही पट्टी मोठी आहे, खालची थोडी छोटी आहे, अशी मापून घ्यायची, इथे खून करून घ्यायची। इथे 5 इंचावर आपल्याला हे कट करायचं आहे। हे बघा आता हे बरोबर आलेलं आहे। आता आपण ह्याला बॅक जोडून घेऊया। हा बॅक आहे, हा फ्रंट ह्याला जोडायचा आहे। हे बघा हा असा उलटा करायचा आहे आणि हा इथे अर्धा इंच मार्जिन ठेवून आपल्याला हा जोडून घ्यायचा आहे। हा बॅक आहे, हा बॅक आहे, हा असा फोल्ड करायचा आपल्याला आणि इथे आपल्याला मार्किंग करायचं आहे, मधोमध मार्किंग करायचं आहे। आपल्याला बॅकचा मध्य काढायचा आहे, त्यामुळे आता हा मध्य आहे, हा फ्रंट घ्यायचा असा। ही एक्स्ट्राची पट्टी आहे जिथे आपण आय करणार आहे। ही एक्स्ट्राची पट्टी अशी सोडून ही एवढी पट्टी सोडून ही जी आहे हा जो पार्ट आहे म्हणजे हे जे आहे हे बरोबर हा मार्किंग वर असे ठेवायचं आहे। हे बघा ही पट्टी मी एक्स्ट्राची ह्या साइडला ठेवलेली आहे, त्याच्या बरोबर अशी ही मार्किंग वर ही पट्टी ठेवलेली आहे। ह्याला वाटलं तर तुम्हाला जर जमत नसेल, जे नवीन असतील त्यांनी अशा टाचण्या लावून घ्यायच्या आहेत। म्हणजे हा फ्रंट हलणार नाही। आता मी हा फ्रंट उलटा करते। हे बघा तुम्ही बघू शकता इथे एक्स्ट्रा एवढं मार्जिन आहे, ते आपल्याला कट करायचं आहे। हा बॅक बघा, हा बॅक बरोबर हा फ्रंट आला पाहिजे। हा एवढा एक्स्ट्रा फ्रंट आहे, हा आपल्याला कट करायचा आहे आणि आपण इथे हात शिवतो। आपल्याला दोन्ही पण मार्जिन इथे भेटणार आहेत, इथे आपण हात शिवतो। हे बघा हेही खालीवर आहे, तुम्ही बघू शकता हेही खालीवर आहे। हे बघा हा एक्स्ट्रा कपडा आहे, हा एवढा एक्स्ट्रा आहे ना, हा एवढा एक्स्ट्रा आहे। आपल्याला हा एवढा कट करायचा आहे। मी टाचण्या काढून तुम्हाला दाखवते। हे बघा मी टाचण्या काढून तुम्हाला दाखवते। हा एवढा एक्स्ट्रा भाग आहे, हा एवढा एक्स्ट्रा भाग आहे, हा पण कट करूया। कसं असतं की ब्लाउज शिवताना थोडंसं कमी जास्त होतं, कारण आपण मार्जिन घेतो, एक्स्ट्रा मार्जिन घेऊन वगैरे आपण ब्लाउज शिवतो। मग ते एक्स्ट्रा मार्जिनमुळे काय होतं, कपडा थोडासा कमी जास्त होतो। असं केल्याने काय होतं
की ब्लाऊज व्यवस्थित फिटिंगला बसतो, कुठेही म्हणजे शोल्डर आपला पडत नाही, म्हणजे मुंड्याच्या इथे आपल्याला चुण्याही येत नाही, व्यवस्थित हा ब्लाऊज फिटिंगला बसतो. म्हणून ह्या काही टिप्स आहेत, ह्या तुम्ही लक्षात ठेवायच्या आहे आणि तुम्ही ब्लाऊज शिवताना तुम्हाला ह्या टिप्स यूज करायच्या आहेत. आता हा दुसरा फ्रंट आहे, त्याला पण सेम आपल्याला करायचं आहे. ती एक्स्ट्रा पट्टी होती, ही हुकची पट्टी आहे. ही बरोबर आपल्याला ह्या लेवललाच, हुकच्या पट्टीच्या लेवललाच आपल्याला हे ठेवायचं आहे. पहिलं इथे टाचण्या लावून घेऊया. जे नवीन आहेत त्यांनी ह्या पद्धतीने स्टार्टिंगला ब्लाऊज शिवायचा आहे, म्हणजे तुमचा ब्लाऊज चुकणार नाही. जोपर्यंत ब्लाऊज तुमच्या हातात बसत नाही तोपर्यंत तुम्हाला ह्या टिप्स यूज करूनच ब्लाऊज शिवायचा आहे. आपण आता हे उलट करून घेऊया म्हणजे तुम्हाला कळेल. इथे हे एवढं एक्स्ट्रा आहे, इथे मार्क करून घेऊया. हे बघा, हे एवढं एक्स्ट्रा आहे, हे आपलं आहे. आता आपण कट करून घेऊया. आपण इथे का मोजतोय, कारण का आपण इथे बाही शिवणार आहे, त्यामुळे त्या पद्धतीनेच तुम्हाला ह्या गोष्टी सगळ्या करायच्या आहेत. शोल्डरच्या इथे एकदा आपण चेक करूया. इथे जर कमी जास्त असेल तर इथे आपल्याला थोडंसं फिनिशिंग द्यायचं आहे. हे काम तुम्हाला बाही शिवायच्या अगोदर करायचं आहे. हे बघा, हे लेवलला आलेलं आहे, तरी आपण थोडंसं फिनिशिंग देऊया. आता अगोदर आपल्याला बाही अस्तरला जोडून घ्यायची आहे. त्याच्यातली ही अशी अस्तरची बाही घ्यायची, अशी समोरासमोर ठेवायची आहे. ओके. नंतर हा जो ब्लाऊजचा कपडा आहे तो ह्या अस्तर सकट आपल्याला उचलायचा आहे. हा साईडला ठेवला आणि हा असा ओपन करायचा, हा उलट सरळ ठेवायचा आहे आणि त्याच्यावर हा असा आणून ह्याच्यावर ठेवायचा आहे. हे बघा, तुम्हाला कळालं असेल. तुम्ही परत एकदा रिव्हर्स करून बघा म्हणजे तुम्हाला कळेल. आणि आता आपण इथे अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई द्यायची आहे. इथे खाली अर्धा इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई द्यायची आहे. हा असा आपण कटिंग केला. हा आता ओपन करायचा कपडा आपल्याला आणि हे ब्लाऊज पीसचं असं एक साईडला करून इथे मधोमध आपल्याला शिलाई द्यायची आहे. आता आपण इथे दाब शिलाई देऊया. आता आपण हे अस्तर असं जोडून घ्यायचं आहे बाहीला. रेडी आहे. आता दुसरी ही ह्याच पद्धतीने आपल्याला रेडी करायची आहे. आता आपल्या ह्या दोन्ही बाही रेडी आहेत. आता आपण इथे त्यांना लेस लावून घेऊया बाहीला. हे ब्लाऊज पीसलाच लेस होती, ही मधोमध अशी कट करून घेऊया आपण. पहिला ह्याचा मध्य करायचा, लेसचाही मध्य करून घ्यायचा आहे. आणि बरोबर मध्यावरच हा मध्य ठेवून हे बघा, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ही लेस लावायची आहे. दुसऱ्याही बाहीला आपण ह्याच पद्धतीने लेस लावून घेऊया. आता ही जी बाही आहे तुम्ही बघू शकता, ही आपल्याला अशी मोजून घ्यायची आहे. ही बघा, ही अशी कॉर्नरला कॉर्नर ठेवायचा आहे आणि बरोबर इथे अशी ही एक्स्ट्राचं असेल ते कट करून घ्यायचं आहे. जिथे मी मार्किंग केले ते आपण कट करून घ्यायचं आहे. म्हणजे बरोबर मुंड्याला मुंडा आपण जेव्हा फिटिंग करतो तर मुंड्याला मुंडा बरोबर त्याचं येतं फिटिंग करताना. आता बाहीचा मध्य करायचा आहे आणि बाही आपल्याला शिवायची आहे. बाही
शिवताना नेहमी अशी समोरासमोर ठेवायची। इथे जो खोलगट भाग येतो आणि हा खोलगट भाग आहे बघा, हा असा खोलगट भाग आहे, हा फ्रंटला असतो आणि एक्स्ट्राचा भाग हा बॅकला असतो। म्हणजे ही बाही अशी आपल्याला शिवायची आहे। मार्किंगवर मार्किंग ठेवायचं आहे। हे मार्किंगवर मार्किंग असं ठेवायचं आहे आणि बाही आपण आता शिवायची आहे। अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आपल्याला बाही शिवायची आहे। बाही शिवताना कधी पण मधूनच बाही घ्यायची शिवायला। एक साइडची बाही शिवून झालेली आहे। आता आपण दुसऱ्या साइडची बाही शिवून घेऊया। बाही आपलं 50% ब्लाउज शिवून झालेला आहे। आता आपल्याला इथे गळपट्टी कशी लावायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही ब्लाउजला पाइपिंग ही करू शकता, पण आता तुम्हाला मी सुरुवातीला गळपट्टी कशी लावायची हे सांगणार आहे। आणि जर पाइपिंग कशी लावायची ह्याचा व्हिडिओ बघायचा असेल तर तुम्ही मला कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की तुम्हाला पाइपिंग कशी लावायची सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ बघायचा आहे। तर मला नक्की कमेंट करा, म्हणजे मी तुम्हाला तोही व्हिडिओ तुमच्यापर्यंत मी घेऊन येण्याचा प्रयत्न करेन। आता हे अस्तर आहे, अस्तरचा कपडा आपल्याला हे क्रॉसमध्ये कटिंग करायचं आहे। आपल्याला नेहमी बघा हा क्रॉस कपडा आहे, आपल्याला क्रॉसमध्ये ह्याच्या पट्ट्या काढून घ्यायच्या आहेत। 1 ते 1.25 इंचाच्या पट्ट्या आपल्याला काढायच्या आहेत। आता आपण एक पट्टी अशी ठेवायची, एक पट्टी अशी ठेवायची आणि ते क्रॉसमध्ये आपल्याला शिलाई मारायची आहे। मला परत एकदा दाखवते, ही बघा अशा पद्धतीने ही अशी पट्टी ठेवायची आहे आणि ही ते क्रॉसमध्ये शिलाई मारून घ्यायची आहे। आता ही पट्टी घ्यायची आहे, हे अशी एक्स्ट्रा पट्टी ठेवून ही अशी बाहेरून अशी फोल्ड करायची आहे, म्हणजे आतल्या साईडला हे बघा ही अशी फोल्ड करायची आणि 1/2 इंच मार्जिन सोडून आपल्याला शिलाई द्यायची आहे गळ्याच्या पूर्ण भोवती। आता ही जी आपण पट्टी शिवलेली आहे इथे एक्स्ट्रा मार्जिन असेल ते कट करून घेऊया। झालेले आहेत। आता आपण हा अशा पद्धतीने ओपन करायचा आहे आणि हे बघा ही जी शिलाई आहे ही वर साइडने म्हणजे ह्या दिशेने घ्यायची आहे, ना की ह्या दिशेने अशी नाही घ्यायची, अशी घ्यायची आहे आणि त्याच्या भोवती ही अशी पट्टी अशी करून एक आपल्याला अशी हितून अशी कॉर्नरला दाब शिलाई द्यायची आहे। हा असा फोल्ड करायचा आहे, हे बघा ही जी शिलाई आहे ती अशी नाही करायची, ही वरच्या साइडने अशी घ्यायची आहे आणि त्याच्यावर ही जी पट्टी आहे अस्तरची ही त्याच्यावर अशी पट्टी अशी ठेवायची आहे। ही अशी फोल्ड करून आणि त्याच्यावर ह्या कॉर्नर आहे, ही जो कॉर्नर आहे ह्या कॉर्नरला दाब शिलाई पूर्ण देत जायची आहे।
अशा पद्धतीने आपली पट्टी लावून झालेली आहे, तुम्ही बघू शकता। हे अशी पट्टी लावून झालेली आहे, हे बघा इथून ही फिनिशिंग तुम्ही बघू शकता। ओके, ह्याच पद्धतीने ही आपली गळपट्टी आहे, ह्याला गळपट्टी बोलतात। पायपिंगचं जर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर तुम्ही मला कमेंट करा, मी तुम्हाला नक्कीच तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येईन। तर आता आपली गळपट्टी झालेली आहे, आता आपण फिटिंग करायला घेऊया। आता आपण इथे फिटिंगचं मार्किंग करून घेऊया। आपला दंडघेर आहे 6.5 इंच, 6.5 इंचावर आपण इथे मार्किंग करूया। छातीचं माप आहे 9.25 इंच। ही आपली एक्स्ट्राची पट्टी नाही, ही हुकची पट्टी आहे, म्हणून आपण इथून असं माप टाकायचं आहे, या कॉर्नर पासून ते इथपर्यंत। इथे 9.25 इंच आणि कमर आपली आहे 8 इंच। ह्या रेषा आपल्याला एकमेकांना जोडून घ्यायच्या आहेत। हे जे मार्किंग केलेलं आहे इथून आपण ते खालपर्यंत। आता हे मार्किंग केलेलं आहे। आता आपण हे जे एक्स्ट्रा आपण बाही शिवलेले आहे त्याचे हे एक्स्ट्राचा हा कापड आहे, हा आपण आधी कट करून घेऊया। आता आपण फिटिंग करूया। त्याच्यानंतर आपल्याला एक्स्ट्राच्या शिलाया द्यायच्या आहेत। इथे तुम्ही इथे बघू शकता, इथे ही एक्स्ट्राची पट्टी आहे, ही पट्टी सोडून म्हणजे आपल्याला असं माप घ्यायचं आहे, असं बाहीचं माप, सॉरी असंच आपल्याला कमरचं माप घ्यायचं आहे। इथे बरोबर 8 इंचावर मार्किंग केलेलं आहे। इथे चेस्टचं माप टाकायचं आहे, चेस्ट आहे आपली 9.25 इंचावर आणि इथे बाहीचं माप टाकायचं आहे। बाही आहे आपली 6.5 इंच, दंडघेर। आता ही आणि ही रेषा आता आपण जोडायची आहे। आता आपण शिलाई मारून घेऊया। आता ही जी शिवलेली गळपट्टी आहे ही आता आपण शिवून घेऊया, किंवा तुम्ही हातशिलाई करू शकता, अशी फोल्ड करून इथे हातशिलाई तुम्ही करू शकता। पण मी आता तुम्हाला फायनल लुक कसा आहे तो दाखवण्यासाठी मी तुम्हाला इथे शिवून दाखवते, म्हणजे आपल्याला कळेल। तर आपलं ब्लाऊज शिवून झालेला आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला नक्की सांगा, मला कमेंट्स करा। जर तुम्हाला काही शंका असतील तर मला नक्की तुम्ही कमेंट्स करा, मी त्याची नक्की तुम्हाला उत्तरं देईल। तर माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद।